22 एप्रिल 2025 रोजी काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला। यावेळी झालेला हा हल्ला कोणत्याही भारतीय सैन्यस्थळावरती झालेला नव्हता, तर तो चक्क भारतीय पर्यटकांवर झाला होता। असं पहिल्यांदाच झालं होतं। या हल्ल्यात 26 पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले होते। या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर देशात संतापाची एकच लाट उसळली आणि दहशतवाद्यांवर तसेच दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली। अशातच 6 व 7 मेच्या पहाटे भारतीय हवाई दलाने पाकिस्तान व पाक व्याप्त काश्मीरमधील जवळपास 8 ते 9 दहशतवादी तळांवरती कारवाई करत ते उद्ध्वस्त केले। त्याला नाव देण्यात आलं ऑपरेशन सिंदूर। या ऑपरेशन नंतर देशात भारतीय सैनिकांचे चहूबाजूंनी कौतुक झाले, परंतु काही प्रश्न अजूनही अनुत्तरितच होते। त्या प्रश्नांची उत्तरं केंद्र सरकारकडून मिळणं अपेक्षित होतं व त्याचसाठी विरोधी पक्षांनी संसदेच्या विशेष सत्राची मागणी केली होती, परंतु केंद्र सरकारने त्या काळात कोणत्याही प्रश्नांची उत्तरं देणं टाळलं। बकरे की अम्मा कब तक खैर मनाएगी या म्हणीप्रमाणे केंद्र सरकार तरी कधीपर्यंत यावर गप्प राहणार होतं। आज ना उद्या त्यांना संसदेच्या अधिवेशनात पहलगाम हल्ला व ऑपरेशन सिंदूर वरून निर्माण झालेल्या एकूणच प्रश्नांची उत्तरं देणं भाग होतं आणि तो दिवस संसदेच्या पावसाळी अधिवेशनात उजाडला व गेली 2 दिवस जवळपास 16 तासांहून अधिक काळ लोकसभेत पहलगाम हल्ला व ऑपरेशन सिंदूरवर जोरदार चर्चा झाली। ही चर्चा इतकी तीव्र व घमासान होती की सत्ताधारी व विरोधी पक्ष यांच्यातील नेते एकमेकांना भिडले। पण एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे सत्ताधारी पक्षाला म्हणजे भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना विरोधी पक्षाच्या एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देता आले नाही। अखिलेश यादव, प्रियंका गांधी, राहुल गांधी यांना सत्ताधारी पक्षाला असे काही प्रश्न विचारले की सत्ताधाऱ्यांकडे बोलायला शब्दच उरले नाहीत। खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव घेऊन युद्धविरामाच्या दाव्यावर एक शब्दही बोलायची हिंमत दाखवली नाही। आज आपण या सगळ्या गोष्टींवर चर्चा करूया आणि सत्ताधारी पक्षाचे खोटे कसे बाहेर पडले ते पाहूयात। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। प्रश्नाचं उत्तर हे प्रश्न असू शकतं का, हे विचारायचं कारण म्हणजे जेव्हा संसदेत विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारला काही प्रश्न विचारले, तेव्हा सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी त्यांनाच उलट प्रश्न केले। सत्ताधाऱ्यांनी तर असं म्हटलं की जर काँग्रेसने भारताच्या फाळणीला विरोध केला असता तर पाकिस्तान जन्मालाच आला नसता। पुढे पीओके म्हणजे पाक व्याप्त काश्मीर भारतात का आणला गेला नाही? इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे 90,000 सैन्य कैदी का सोडले? अशा प्रश्नांनी सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना बगल दिली गेली। सत्ताधारी पक्षाकडून संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि खुद्द देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भाषणे केली। दुसरीकडे विरोधी पक्षाकडून अखिलेश यादव, प्रियंका गांधी, राहुल गांधी, कमुजनी, करुणानिधी आणि अन्य नेत्यांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारला, पण सत्ताधारी पक्षाला एकाही प्रश्नाचे थेट उत्तर देता आले नाही। विरोधी पक्षाच्या क्रमवारीत सर्वप्रथम समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी सत्ताधारी पक्षाला असे काही प्रश्न विचारले ज्यांनी संपूर्ण सभागृह हादरून गेले। त्यांनी थेट विचारले, इतका मोठा दहशतवादी हल्ला ज्याने 26 जणांचा जीव घेतला तो कसा घडला? गुप्तचर यंत्रणांना याची काहीच माहिती नव्हती का? ही खरंच शर्मेची गोष्ट नाही का? अखिलेश यादव यांनी उपहासाने विचारले की सरकारने राफेल विमानांची इतकी हवा केली होती, लिंबू मिरची लावून त्याची पूजा केली होती, पण या ऑपरेशनमध्ये किती राफेलची विमानं खरंच वापरली गेली आणि का? पुढे त्यांनी विचारले की 2019च्या पुलवामा हल्ल्याचे RDX कुठून आले आणि ती गाडी ज्याने हा हल्ला घडवला होता ती नंतर कुठे गायब झाली? अखिलेश यादव यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या ऑपरेशन महादेवच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। ते म्हणाले की कालच अचानक हे ऑपरेशन महादेव कसे झाले, याची तयारी कधीपासून सुरू होती? अभी आतंकवादी मारे गए हैं, आतंकवादी मारे जाते हैं, हम सब पक्ष में हैं, लेकिन हर जगह राजनीतिक लाभ आखिरकार कौन उठा रहा है? क्योंकि मैं अपनी बात खत्म कर रहा था, अध्यक्ष महोदय ये पूछ रहे हैं कि आज महादेव ऑपरेशन पे मैं धन्यवाद क्यों नहीं दे रहा हूं। अध्यक्ष महोदय, जिस समय समर्थन की बात आई, पूरे
देश के जितने भी राजनीतिक दल हैं वो आपके साथ थे। आखिरकार इनकाउंटर कल ही क्यों हुआ? और अध्यक्ष महोदय, फिर वही बात मैं दोहराऊं जिसकी वजह से पहलगाम हुआ, जिसकी वजह से पुलवामा हुआ। अगर ये इतना ही टेक्नोलॉजी और इन सब चीजों को समझते हैं और जानते हैं, इतना ही टेक्नोलॉजी और इन चीजों को सब समझते हैं, तो आखिरकार अध्यक्ष महोदय पुलवामा में जो गाड़ी में RDX आया, वो गाड़ी आज तक क्यों नहीं पकड़ी गई? और शायद भारतीय जनता पार्टी के लोग ये जानते होंगे कि बहुत सारे विभाग सरकार के होते हैं, सैटेलाइट इमेजेस देते हैं। अगर आज भी भारतीय जनता पार्टी चाहे तो पुलवामा में जो गाड़ी आई है, सैटेलाइट इमेजेस से वो पता कर सकती है कि वो किस रास्ते से वो गाड़ी आई थी। आप हिम्मत क्यों नहीं जुटा पा रहे हैं उसके लिए? या प्रश्नांनी सत्ताधारी पक्षाला पाण्यात पाहायला लावले। राजनाथ सिंग, अमित शहा किंवा खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यापैकी एकानेही यापैकी एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर दिले नाही। अखिलेश यादव यांनी सभागृहात भारतीय सैन्याचे आभार मानले, परंतु त्याच वेळी सरकारच्या धोरणांवर आणि गुप्तचर यंत्रणेच्या अपयशावर देखील त्यांनी बोट ठेवले। पण सत्ताधारी पक्ष ते फक्त गप्पच। काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी देखील सत्ताधारी पक्षाला चांगलेच धारेवर धरले। त्यांनी पहलगाम हल्ल्याच्या वेळी सुरक्षेच्या अभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। प्रियंका गांधी यांनी थेट भारतीय सैन्यातील अधिकारी दुबे यांच्या पत्नीच्या म्हणण्याचा हवाला देत सरकारला विचारले की ज्या ठिकाणी 26 निरपराध लोकांचा जीव गेला तिथे एकही सुरक्षाकर्मी का नव्हता? ही गंभीर सुरक्षा चूक कोणाची? पहलगाम सारख्या संवेदनशील ठिकाणी दहशतवादी इतक्या सहजतेने कसे घुसले? गुप्तचर यंत्रणा आणि सरकार काय करत होते? प्रियंका गांधी यांनी सभागृहात सांगितले की बैसरण खोऱ्यात जिथे हा हल्ला झाला तिथे एकही जवान का नव्हता? सरकारला याची जबाबदारी घ्यावी लागेल। परंतु यावर अमित शहा किंवा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काय उत्तर दिले? काहीच नाही। त्यांनी फक्त विषय दाबण्याचाच प्रयत्न केला आणि काँग्रेसवर आरोप केले, पण खरे प्रश्न त्यांची उत्तरे कुठेच दिसली नाहीत। काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनाच आव्हान दिले। त्यांनी सभागृहात काही असे प्रश्न विचारले ज्यांनी सत्ताधारी पक्षाला पुरते हैराण केले। राहुल गांधी म्हणाले की अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी तब्बल 29 वेळा दावा केला की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धविराम हा त्यांनीच घडवून आणला। प्रधानमंत्री मोदी, तुमच्यात इंदिरा गांधी यांची एवढी हिम्मत आहे का की तुम्ही ट्रम्प यांना खोटारडे म्हणू शकाल? सांगा की ट्रम्प खोटे बोलत आहेत आणि आमची कोणतीही विमाने पडली नाहीत। Donald Trump has said 5 times, has said, sorry, 29 times. 29 times he said, 29 बार उन्होंने बोला कि भैया मैंने सीज फायर करवाया। अच्छा, अगर वो झूठ बोल रहे हैं तो अपने भाषण में यहां प्रधानमंत्री कह दें कि वो झूठ बोल रहे हैं। यहां पे अगर दम है तो यहां पे प्रधानमंत्री बोल दे कि ट्रंप झूठ बोल रहे हैं। If he has the courage, if he has the courage, if he has the courage of Indira Gandhi, let him say here. Let him say here. राहुल गांधी यांनी थेट सवाल केला की ऑपरेशन सिंदूरच्या वेळी पाकिस्तानला चीनने मदत केली होती याची सरकारला माहिती नव्हती का? सेना म्हणते की पाकिस्तान फक्त पुढे होता, पण खरा खेळ तर चीनच खेळत होता। सरकार यावर का गप्प आहे? राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री यांना सभागृहात आणि देशासमोर सत्य सांगण्याचे आव्हान दिले, परंतु प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काय केले? त्यांनी ट्रम्प यांचे नावही घेतले नाही। त्याऐवजी त्यांनी फक्त काँग्रेसवर आणि पाकिस्तानवर आरोप केले। मोदी म्हणाले जगातील कोणत्याही नेत्याने युद्धविराम केलेला नाही, परंतु ट्रम्प यांचं त्यांनी नाव घेतलं नाही। राहुल गांधी यांनी स्पष्ट सांगितले की सेनेला तुमच्या राजकीय खेळाचं साधन बनवू नका, पण सत्ताधारी पक्षाकडे यावर काहीच उत्तर नव्हते। ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्ल्यावर
सत्ताधारी पक्षाने खूप मोठमोठ्या गोष्टी केल्या. राजनाथ सिंग म्हणाले की आम्ही दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारले. दुसरीकडे अमित शहा म्हणाले की पाकिस्तानने गुडघे टेकले. पण जेव्हा विरोधी पक्षाने ठोस प्रश्न विचारले तेव्हा त्यांच्याकडे उत्तरच नव्हते. गौरव गोगोई यांनी विचारले की पहलगामच्या सुरक्षेत इतकी मोठी चूक कशी झाली. यावर अमित शहा यांनी फक्त काँग्रेसवर आरोप केले, परंतु जबाबदारी घेतली नाही. ट्रम्प यांनी दावा केला की भारताची 5 फायटर जेट्स पाडली गेली. राहुल गांधी आणि गौरव गोगोई यांनी विचारले की किती फायटर विमाने खरंच पडली. यावर राजनाथ सिंग यांनी एक गोलमटोल उत्तर दिले की जेव्हा एखादं मूल परीक्षेत चांगले मार्क्स आणते तेव्हा तुम्ही त्याला विचारत नाही की त्याने किती पेन्सिल्स तोडल्या. पण ही पेन्सिल्स तोडण्याची गोष्ट नाही, ही देशाच्या सुरक्षेची गोष्ट आहे. अमित शहा यांनी ऑपरेशन महादेवचा उल्लेख करत सांगितले की पहलगाम हल्ल्याचे 3 दहशतवादी मारले गेले. परंतु अखिलेश यादव यांनी विचारले की ही ऑपरेशन कालच कसे झाले, याची तयारी कधीपासून सुरू होती. यावर कोणतेही स्पष्ट उत्तर आले नाही. खरं तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जुन्या बाटलीत नवी दारू ओतण्याचा साधा प्रयत्न देखील केला नाही. त्यांनी जुन्या बाटलीत जुनीच दारू ओतली. त्यामुळे बऱ्याच जणांना प्रधानमंत्र्यांचे भाषण तेच व रटाळ वाटले. ज्या गोष्टीवर संरक्षण मंत्री व देशाचे केंद्रीय गृहमंत्री आधीच बोलून गेले होते तेच मुद्दे मोदींनी पुन्हा मांडले. त्यामुळे देखील त्यांच्या भाषणात नाविन्य नव्हते. त्यातल्या त्यात नवीन गोष्ट सांगायची झाली तर जगातील कोणत्याही नेत्याच्या दबावात युद्धविराम झाला नाही असे ट्रम्पचे नाव घेताच विरोधकांना त्यांनी उत्तर दिले. परंतु राहुल गांधींनी जगातील कोणत्या नेत्याच्या दबावात युद्धविराम झाला असा वेग प्रश्न विचारला नव्हता. त्यांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव घेऊन हा प्रश्न विचारला होता. आणि प्रधानमंत्र्यांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी ट्रम्प खोटारडा आहे असे सांगावे असे त्यांनी थेट आव्हानच दिले होते. त्यावर प्रधानमंत्री मोदींनी ट्रम्पचे नाव घेऊन ते आव्हान स्वीकारणं अपेक्षित होतं, परंतु तेवढी हिम्मतही मोदींनी दाखवली नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा कुठे गेली 56 इंचाची छाती असा प्रश्न विचारायला वाव आहे. मोदींनी काँग्रेसवर पाकिस्तान धार्जिणे असण्याचा आरोप लावत भारतीय सैन्याला काँग्रेसचं समर्थन मिळालंच नाही असं सांगितलं, जे 100% चुकीचं होतं. प्रधानमंत्री सराईतपणे खोटं बोलतात याचा प्रत्यय देशातील जनतेला याआधीही आलेलाच आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी संसदेतच खोटं बोलले. परंतु काँग्रेस सहित सर्वच विरोधी पक्षांनी पाकिस्तान व अतिरेक्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारला व त्यातल्या त्यात विशेषतः प्रधानमंत्री मोदींना पूर्ण पाठिंबा दिला होता. तो पाठिंबा केवळ माध्यमांसमोर नाही तर हल्ल्यानंतर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत दिला होता, ज्या दोन्ही बैठकीत प्रधानमंत्री उपस्थितच नव्हते. एखाद्या प्रधानमंत्र्याने विरोधकांनी दिलेल्या समर्थनाबद्दल खोटं बोलावं हे केवळ भाजपवाले आणि मोदीच करू शकतात. काँग्रेसला पाकिस्तान धार्जिणे म्हणण्यामध्ये मोदी व त्यांच्या टीमने धार्मिक ध्रुवीकरण साधण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस पाकिस्तान म्हणजेच मुस्लिम धार्जिणे आहे व आपण पाकिस्तानवर कारवाई करून हिंदूंचे रक्षण केले, त्यांचा बदला घेतला असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे देशाच्या संरक्षणाच्या बाबतीतही देशाचे प्रधानमंत्री त्यांचं राजकारण करत होते हे स्पष्ट होतं. लोकसभेतील या 16 तासांच्या चर्चेने दाखवून दिलं की सत्ताधारी पक्षाकडे फक्त मोठमोठ्या घोषणा करण्याची कला आहे, परंतु ठोस उत्तर देण्याची हिम्मत त्यांच्यात नाही. अखिलेश यादव, प्रियंका गांधी, राहुल गांधी यांनी सत्ताधारी पक्षाला असे प्रश्न विचारले की त्यांच्याकडे बोलायला काहीच उरले नाही. प्रधानमंत्री मोदींनी ट्रम्प यांच्या दाव्याला उत्तर देण्याऐवजी फक्त काँग्रेसवर आरोप केले. पण खरे सत्य काय आहे ते देशाला कधी सांगणार हे अजूनही सांगता येत नाही. या 16 तासांच्या चर्चेतून जनतेला व विरोधकांना काही मूलभूत प्रश्नांची उत्तरं मिळणं आवश्यक होतं. ती उत्तरं तर मिळाली नाहीतच, परंतु खोट्या व धार्मिक ध्रुवीकरणाच्या प्रचाराचे मुद्दे मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांना मिळाले हे नक्की.